नमस्कार. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. थॉटकास्टर्स या नावाप्रमाणेच मी तुमच्यासमोर निरनिराळे विषय, निरनिराळे विचार घेऊन येत असते. आजचा जो विषय आहे तोही थोडासा वेगळा आणि थोडा गंभीर आहे आणि त्या विषयावरती गप्पा मारण्यासाठी आजच्या आपल्याकडे ज्या पाहुण्या आलेल्या आहेत त्यांचं नाव आहे ॲडव्होकेट विभावरी बिडवे. त्या संविधान आणि कायदे अभ्यासक आहेत. CAA आणि NRC आणि विशेषतः UCC युनिफॉर्म सिव्हिल कोड या विषयावरती त्यांनी बरेच लेख लिहिले आहेत. त्या सामाजिक विषयांवरही लेखन करत असतात आणि व्याख्यानं देण्यासाठी सुद्धा त्यांना अनेक ठिकाणी आमंत्रित केलं जातं. त्यांचा थोडक्यात थोडासा परिचय मी तुम्हाला करून देते. भारतीय विचार साधनाच्या संपादक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं आहे. त्यांची काही पुस्तकेही प्रकाशित आहेत. त्यामध्ये सहज सुगम संविधान, बीइंग लॉफुल, तसंच CAA या कायद्यावरील निर्वासितांच्या समस्या आणि सुधारित नागरिकत्व कायदा म्हणजे NRC यामध्ये तथ्य आणि मिथ्य या विषयांवरती त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत. आपल्या भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांच्या पुस्तकाचा विश्वमित्र भारत हा अनुवाद देखील त्यांनी केलेला आहे. नुकतंच कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स हे इंग्रजी पुस्तकही त्यांनी प्रकाशित केलं आहे आणि त्याच्या मराठी आवृत्तीवर त्या काम करत आहेत. त्यांना महर्षी कर्वे संस्थेचा नानावटी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचा 2021मध्ये वुमेन अचिव्हर पुरस्कार मिळाला आणि त्यांच्या CAA या पुस्तकाला पुणे मराठी ग्रंथालयाच्या कै विश्वनाथ नरवणे पुरस्कारांनी गौरवलं गेलं आहे. तर आज आपण विभावरीशी विवाहविषयक कायदे, वाढलेले घटस्फोट या विषयांवरती गप्पा मारणार आहोत. तर शुरू करूया अच्छी पॉडकास्ट. आपका मेरे यूट्यूब चैनल पे बहुत बहुत स्वागत है. इसी सवाल से मैं शुरू करना चाहूंगी. बता सके कि हाँ ये है. अभी आपका दूसरा प्रश्न. और हम लोग के लिए बिल्कुल ही पहली बार था. मेरे जवानों के लिए भी पहली बार था, मेरे लिए भी पहली बार था. हाय विभावरी. हॅलो. कशी आहेस? छान छान मजेत. आणि तुझं माझ्या चारुता, YouTube चॅनलला तू तुझा कार्यक्रम करतेयस. खरं तर तुझ्या या इनिशिएटिव्ह बद्दल खूप खूप कौतुक तुझं आणि तुला खूप शुभेच्छा. थँक्यू. पण तू वेळात वेळ काढून आलीस त्याबद्दल खूप थँक्यू. कारण मला माहिती आहे तुझं खूप काम असतं पण त्यातून तू वेळ काढलास. आणि ऍक्च्युली झालं कसं ना, मला केव्हापासून या विषयावरती बोलायचंच होतं पण मला बरोबर. असा परफेक्ट माणूस हवा होता की जो अधिकारवाणीने याच्यावरती बोलू शकतो. कारण मी तुझे लेख अगदी आवर्जून नेहमी शक्य म्हणजे जेव्हा जेव्हा शक्य तेव्हा ते वाचते आणि पुस्तकांची पण मी ऑर्डर दिलेली आहे. तर तुझी माहिती मी आधी जेव्हा सांगितली ती सांगता सांगताच मी दमून गेले. एवढं सगळं तू वेळ कसा काढतेस त्याच्याबद्दल तुझं मी कौतुक करेन. कारण संसार धन्यवाद. आहे, आपण सगळं आहे त्याबद्दल तरी सामाजिक त्यातनं वेळ क्षेत्रात काढणं. असलं ना की बरोबर, सामाजिक क्षेत्रात असलं की थोडं मल्टिपल लेव्हल्सवर काम करावं लागतं आणि त्यातून वकिली हे क्षेत्र असं आहे की त्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत. प्रॅक्टिसची सुद्धा खूप सारी फील्ड्स आहेत आणि स्वाभाविकच लेखनामुळे पण हे सगळं खूप मोठं फील्ड माझ्या समोर आहे. त्यामुळे खूप वेगवेगळे अनुभव येत राहतात आणि बरोबर. त्यामध्ये जिथे कमी वाटतं तिथे काम करत राहावं लागतं. आपल्यालाही तेवढीच इच्छा होते. बरोबर. आता तू म्हणालीस की वकिली क्षेत्रामध्ये तू बरीच वर्ष काम केलेस म्हणजे आता तू संविधान आणि कायदे याचा खूप अभ्यास करतेस, खूप खोलात जाऊन. पण बरीच वर्ष तू वकिली पण केलेली आहेस. तर फॅमिली कोर्टामध्ये तू काही वर्ष वकील म्हणून काम केलेलं आहेस. तर आजचा जो आपला विषय आहे तर तो आपण विवाह आणि घटस्फोटांचं वाढतं प्रमाण तर ह्याच्याविषयी हो. आपण थोडंसं बोलूया. तर मला असं म्हणायचंय की एवढं जगभरामध्ये एवढे देश आहेत, एवढे धर्म आहेत, संस्कृत्या आहेत, पण विवाह, लग्न ही अशी गोष्ट आहे ना की जी खूप कॉमन आहे. म्हणजे सणवार वेगळे असतात, रीतिरिवाज वेगळे असतात, पण लग्न मात्र म्हणजे स्त्री पुरुष संबंधांना एक सामाजिक मान्यता त्याला आपण म्हणूया
हे मात्र आपल्याला सगळीकडे कॉमन दिसतं. पण आणि हजारो वर्षांचा त्याला म्हणजे हजारो वर्षांपासून हे चालतही आलेलं आहे बरोबर. आजपर्यंत. पण गेल्या काही वर्षामध्ये जास्त करून पाश्चात्य देशांमध्ये आपल्याला असं दिसतं की घटस्फोटांचं प्रमाण खूप वाढलंय आणि लग्न न करता एकत्र राहणं म्हणजे ज्याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतात, तर त्याच्याकडे मुलं, तरुण पिढी खूप जास्त त्याकडे वळते असं आपण वाचतो, ऐकतो, बघतो. तुझं निरीक्षण काय? हो हो, अगदी अगदी नैसर्गिकरित्या आपल्याला हे दिसतं, म्हणजे काही हम्म. फार वेगळ्या आकडेवारीत जाण्याची गरज नाही. तर आपल्याला दिसतं. आणि मागच्या काही वर्षात असं म्हटलं किंवा पाश्चिमात्य देशांमध्ये आपण म्हणतो, पण हे निरीक्षण तर दिसतंच आपल्याला. आणि हे सगळं आपल्याला सिनेमांमधनं दिसतं, नाटकांमधनं, किंवा वेगवेगळ्या केसेस आपण ऐकतो. तर हे आपल्याला दिसतंच की एकूणच त्यांच्याकडे कुटुंब व्यवस्था बऱ्यापैकी विस्कळीत झालेली आहे. बरोबर. लग्न होत नाहीत, झाली तर 2 किंवा 3 डिव्होर्सेस होतात. मग मुलं असतात. बऱ्याचदा पहिल्या लग्नातला एक मूल, दुसऱ्या लग्नातलं मूल, किंवा दुसऱ्या नवऱ्याचं पहिलं मूल, अशा पद्धतीने एकत्र येतात. अशा फॅमिली स्ट्रक्चर दिसतं. आणि किंबहुना अनेकदा अनेक ठिकाणी कल असा दिसतोय की कुटुंबच नाही, किंवा खरोखर कुठल्याही म्हणजे मर्यादेशिवाय नुसतंच एकत्र राहणं. आणि ते सुद्धा काही काळ फक्त, म्हणजे हम्म. त्यालाही काही फार वर्षभर राहूयात, अगदी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सुद्धा नाही, म्हणजे की हम्म. जनरल एकत्र येऊयात, जसं होतंय तसं राहून म्हणजे बघूयात. पटलं तर आणि ठीक, नाही तर बंद. म्हणजे पटलं तर बरोबर. ठीक, नाही तर पुढे हा, असं. म्हणजे हा, तर हे तर आपलं ऑब्झर्वेशन आहेच आहे. आणि हे दिसतच आहे. म्हणजे त्यात हम्म. काही वेगळ्या आकडेवारीत शिरण्याची अशी वेगळी काही गरज नाही. तर हम्म. हे निरीक्षण सर्वसामान्यरित्या अगदी बरोबर आहे. बरोबर. खूप मुलं करेक्ट. अमेरिका, युरोप, इंग्लंडमध्ये सध्या शिकायला आहेत. आणि आपल्याला त्यांचे अनुभव पण दिसतात की त्यांच्याकडे कुटुंब असं नसतंच. किंबहुना हम्म. एक 16-17 वर्षाचं असेपर्यंत मूल पण एकत्र असतं, म्हणजे जरी राहत असतील तरी सुद्धा. आणि 16व्या-17व्या वर्षीच ते बाहेर जसं पडतात. कॉलेजमध्ये जायला लागतात तसं बाहेर पडतं. आणि मग तशी कुटुंब असं राहत नाही. किंवा आपल्या ओळखीचे अनेक जण तिकडे स्थायिक झालेले असतात. हम्म. आणि हम्म. त्यांच्याकडून आपल्याला हे कळत राहतं कळत कायमच. राहतं. बरं. आता आपलं काय आहे की आपण नेहमीच, आणि आपण असं नाही म्हणणार मी, एकंदरीतच ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ॲट द अदर पार्ट, अदर साइड. त्यामुळे आपल्याला त्यांचं आकर्षण वाटणं किंवा त्यांच्या संस्कृतीचं आकर्षण वाटणं हे थोडंसं स्वाभाविक पण आहे. पण आपल्याकडे पण त्याचं अनुकरण काही प्रमाणात होतंय. आणि बऱ्याच ठिकाणी असं वाचायला ऐकायला मिळतं की हल्ली भारतात सुद्धा, म्हणजे आपण जे आता बोलतोय हे साधारण आपण जे आजूबाजूला बघतो त्याबद्दल बोलतोय. तर म्हणजे आपण जो एक म्हणूयात वर्ग बघतो तिथे हे प्रमाण बरोबर. बऱ्यापैकी वाढलंय बरोबर. असं बरोबर. असं ऐकायला येतं. तर ह्याच्या बाबतीत तुझं काय म्हणणं आहे? तू मला पहिला प्रश्न विचारलास ना, तेव्हाच मला असं वाटलं की हे कॉन्व्हर्सेशन ऐकून कुठे इकडे वळणार येणार आहे. आहे. तर पाश्चिमात्य जीवन पद्धतीचा प्रभाव किंवा हम्म. पाश्चिमात्यांचं अंधानुकरण, हम्म. ह्या फ्रेज खाली ना आपण तसं थोडं सरसकटीकरण करून टाकतो, जनरलायझेशन करून टाकतो. हम्म. पाश्चिमात्य प्रभाव हा असतोच. मी म्हटलं तसं सिनेमांमधनं किंवा दळणवळणाची म्हणजे कम्युनिकेशन एवढं सोपं झालेलं आहे. बरोबर. आपले इतके फ्रेंड्स तिकडे असतात, हम्म. अगदी फॉरेनर फ्रेंड्स असतात, आपली मुलं तिथे जातात, आपण स्वतः नोकरीनिमित्त जातो वगैरे. त्यामुळे हे खूप कम्युनिकेशन सोपं झालं आहे. आणि अशा वेळेस कल्चर्स एकमेकांच्या मध्ये मिक्स होतातच, यात काही वाद नाही. हम्म. पण तरी सुद्धा सगळ्या ह्याला पाश्चिमात्यांचं अंधानुकरण किंवा त्यांच्याकडे तिकडे ट्रेंड आहे म्हणून आपण असा केलेला आहे, हे असं म्हणायला ना मला कुठेतरी थोडंसं, म्हणजे मी ह्याला ऑब्जेक्शन घेते की बरं. असं असं केल्याने काय होतं की आपल्याकडची जी मूळ कारणं असतात त्या हम्म. गोष्टींमागे, घटस्फोटांची कारणं असतात, तर ती घटस्फोटाच्या कारणांवर विचार करणं हम्म. आणि त्याच्यावर सोल्युशन्स शोधणं स्वाभाविकरित्या हे थोडंसं मागे पडतं जर आपण काही त्याचं सरसकटीकरण केलं तर. हा. मुळामध्ये मला असं वाटतं की हा जो इश्यू आहे, हम्म. स्त्री पुरुष संबंध, विवाह संस्था आणि घटस्फोट, ह्याला ना मी आता कितीही वेळ बोलले तरी सुद्धा एक तर एक असं जनरल कारण देता येणार नाही.
तू म्हटलीस तसं की हे आपल्या आजूबाजूचं निरीक्षण असतं आणि आपण शहरी बायकांच्या संदर्भामध्ये हे सगळं बरोबर. बोलत असतो स्त्री पुरुष हम्म, संबंधांबाबत किंवा स्त्री हम्म. पुरुषाच्या नात्यांबाबत. आपली ही ऑब्झर्वेशन आपल्या सर्कल मधली असतात, पण त्याला सामाजिक स्तर, शैक्षणिक स्तर आणि एकूणच क्लास, आर्थिक स्तर आणि अगदी जातींचा स्तर किंवा स्तर म्हणूयात नको, पण भिन्न जातींमध्ये सुद्धा ही वेगवेगळी निरीक्षणं आहेत. त्याला एक अच्छा. असं सांगता नाही येणार. म्हणजे मी आता हम्म, सुद्धा कितीही वेळ बोलत राहिले तरी हम्म. सुद्धा हे 100% खरं किंवा हेच खरं असं कोणीच असं बोलू नाही होऊ शकणार शकत. नाही. हम्म. त्यामुळे पाश्चिमात्यांचं अनुकरण करणं हा एक भाग निश्चितच आहे की तो ट्रेंड असतो. एकूणच स्वातंत्र्याच्या कल्पना ज्या असतात म्हणजे हम्म. मनुष्य जातीला स्वातंत्र्य ही एक खूप मूलभूत गरज आहे आणि ती ती आदिम ओढ असते प्रत्येकाची. आणि एक थोडंसं असं म्हणता येईल की पुरुषांकडे हे स्वातंत्र्य होतच पहिल्यापासून. हम्म. स्त्रियांना होतं का, आणि त्याची खूप वेगवेगळी कारणं आहेत. आणि हम्म. आता स्त्रिया कुठेतरी मोकळा श्वास घेत आहेत, विविध कायद्यांमुळे असेल, शिक्षणामुळे असेल किंवा त्यांचा सामाजिक प्रवास एक खूप छान झालेला आहे हम्म. म्हणून असेल. त्यालाही खूप वेगळी कारणं आहेत, त्याला मानसशास्त्रीय कारणं पण आहेत. आपण ह्याचा कितीही सामाजिक विचार केला तरी सुद्धा त्याची मानसिक कारणं सुद्धा तेवढीच आहेत. आणि अच्छा. ह्या गोष्टींमुळे ह्याचा जर प्रभाव असेल तर ह्या घटस्फोटाच्या कारणांचा आपल्या संस्कृती मधला काय म्हणजे काय कारण ती असू शकतात ह्याच्यावर हा. पण विचार झाला पाहिजे. हम्म. हम्म. जरी अंधानुकरण हा एक भाग असेल तर मी हम्म. म्हंटल तसं की स्वातंत्र्याची ओढ ही कायम असते आणि त्या हम्म. स्वातंत्र्याच्या ओढीमुळे ही काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण झालेली आहेत. तर ती दिसतात. म्हणजे ही हम्म. एक अनुकरण ही एक गोष्ट आहे आणि इतर मानसिक कारणं खूप आहेत, सामाजिक अच्छा. कारणं खूप. मानसिक कारण म्हणजे तुला काय म्हणायचंय तुला म्हणजे मानसिक कारण म्हणजे बघ, अगदी साध्या म्हणजे एखाद्या स्त्रीला समजावून घेताना आपण असा विचार करू शकतो की नक्कीच तिने तिच्या आजीचं, आईचं एकूण आयुष्य बघितलेलं असतं. त्या किती मुक्त होत्या, त्यांनी किती निर्णय घेतले. आपण मध्यमवर्गीयांमध्ये आता नक्कीच म्हणू शकतो की माझी आई पण तेवढीच फ्री होती, माझी आजी पण तेवढीच हम्म. निर्णय क्षम होती आणि हो. ती घरामध्ये निर्णय घ्यायची. पण हे प्रमाण सगळीकडे सारखं आहे का? हम्म. हम्म. आणि छोट्या मोठ्या कॉम्प्रोमाइजेस त्यांनी काय केलेल्या आहेत हे कुठल्याही स्त्रीच्या डोक्यात कायम असतं आणि त्यामुळे ना ती जरा जास्ती सजग झालेली असते. आणि हम्म. ह्या सगळ्याला कायदे पण थोडीशी साथ देतात आणि ह्या सजगतेमुळे कधीतरी तिचा प्रवास हा असा वोकिझम ज्याला आपण म्हणतो हो. त्याच्याकडे होऊ शकतो की हम्म. छोटं काही झालं तरी सुद्धा हा माझा अधिकार आहे, हे माझं स्वातंत्र्य आहे, मग ती हम्म. कमवत असू देत किंवा नसू देत. हम्म. अशी काही मानसिक कारणं असतात आणि त्याच्याबरोबर एकूण कुटुंब संस्था आता काय आहे. म्हणजे आपण कुठेतरी तेव्हा जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचो, एकमेकांचा खूप साथ असायची, हो. एकमेकांवर अवलंबित्व प्रचंड होतं. हम्म. आजारपणांमध्ये असेल, अगदी स्त्रीच्या डिलिव्हरीज मध्ये असेल, ती तिच्या सासूवर, आईवर, जावांवर अवलंबून होती. भारत हा शेतीप्रधान देश होता, त्याच्यामुळे जॉईंट फॅमिलीज कायमच होत्या की हम्म. ती शेती करण्यासाठी कायम खूप जास्ती माणसं लागायची, लेबर्स लागायचे आणि त्यामुळे घरामध्ये त्या व्यक्ती असणं ही खूप गरज होती. आणि त्या शेतीमुळे सुद्धा अवलंबित्व एकमेकांवर खूप होतं. आता जेव्हा टेक्नॉलॉजी वाढलेली आहे, आता जेव्हा पैसा ही गोष्ट हातात आलेली आहे मध्यमवर्गीयांकडे किंवा त्याच्या त्याचा काय म्हणूयात आपण की एक उच्च मध्यमवर्गीयांकडे हम्म. त्याचा प्रवास चालू आहे, त्या क्षणी एकमेकांवरचं अवलंबित्व थोडंसं कमी झालेलं आहे. हम्म. आणि कुठेतरी म्हणजे की ठीक आहे, काही गोष्टी मी पैशांनी करू शकते आणि अशा वेळेस मग त्या कुटुंबांमध्ये किंवा नवरा बायकोंमध्ये सुद्धा ही फ्रॅक्शन्स निर्माण होऊ हम्म. शकतात. तर ह्यालाही मानसिक कारणं पण आहेत हम्म. आणि सामाजिक कारणं तर आहेतच. म्हणजे मला असं वाटतं की आपण कोणीही अमान्य करू नये की पितृसत्ताक पद्धतीमुळे स्त्रिया भोगत असतात किंवा लिंग हम्म. असमानता ज्याला आपण म्हणतो, जेंडर इनजस्टिस आहे किंवा जेंडर इनइक्वॅलिटी ही हम्म. पूर्णपणे संपलेली आहे असं म्हणता येत नाही. तर नक्कीच. ते स्त्रीच्या डोक्यात कायम असतं आणि
म्हणजे त्याचा मानसिक प्रभाव पण तिच्यामध्ये खूप असतो. आणि हम्म. अशी अशी कित्येक कारणं आहेत बर. म्हणजे. पण आर्थिक स्वावलंबित्व हे किती स्ट्रॉंग कारण आहे की हल्ली मुली पटकन डिव्होर्स कडे वळतात की किंवा नाही पटत माझं, मला नाही हे करायचं, असं खरोखर आर्थिक स्वावलंबित्व आल्यामुळे किती प्रमाणात झालंय? म्हणजे नेहमीच असं स्त्री कमावते म्हणून घटस्फोटांचं प्रमाण वाढलं जातं, हो. अगदी सर्रास असं म्हटलं जातं. माझं यालाही एक्झॅक्टली. ऑब्जेक्शन अर्थातच आहे. अच्छा. असं नाही की मी ह्या सगळ्यामध्ये फार स्त्रीवादी दृष्टिकोनातून बघते, हम्म. पण मी बऱ्याच केसेस हँडल केलेल्या आहेत. हम्म. हम्म. आणि त्या त्या आर्थिक स्वातंत्र्य, तिला आर्थिक स्वातंत्र्य हवं असणं, ह्याच्या मागे सुद्धा इतक्या मोठ्या गोष्टी आहेत ना, की हम्म. एखाद्या स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्य का हवं असतं. म्हणजे मी हम्म. परवा कुठेतरी वाचलं, त्यात म्हटलं होतं की पुरुष कमावतो तो कुटुंबासाठी कमावतो आणि स्त्री हम्म. कमावते ते तिच्या स्वातंत्र्यासाठी कमावते. तर असं का, ह्यावर आपण विचार अशा पद्धतीने करायला पाहिजे की पुरुष कायमच स्वतंत्र होता आर्थिकदृष्ट्या, पण स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नसल्यामुळे तिच्या किंवा तिच्या भूमिकेकडे समाजाने काय दृष्टीने बघितलं. तर ती जेव्हा आर्थिक स्वतंत्र नसताना कुटुंबामध्ये तिची भूमिका पार पाडत होती, तेव्हा त्या रोलकडे एक चांगला उच्च दर्जाचा रोल म्हणून खरंच बघितलं का? किंवा स्त्रियांना कायम मुलींना सांगतात किंवा कुठलेही समुपदेशक सांगतात, आणि ती गोष्ट बरोबरच आहे की हम्म. हे परस्परपूरक रोल्स आहेत स्त्री आणि पुरुषाचे. तर स्त्रीला मान्यच असतं की हा परस्परपूरक रोल आहे कुटुंबामध्ये. मी कुटुंबामध्ये माझ्या मुलांसाठी काही करते, कुटुंबासाठी करते, आजारी व्यक्तीची शुश्रूषा करते, अख्खं घर चालवते. घरातली कामं हा एक फार छोटा भाग झाला, पण त्याची मॅनेजमेंट ही गोष्ट आहे, इन्व्हेस्टमेंट असतील आणखी. हे जेव्हा स्त्री करते, जेव्हा ती गृहिणी असते, तेव्हा तिच्या या गृहिणी ह्या रोलकडे खूप चांगला रोल म्हणून खरंच बघितलं गेलं का? किंवा ती आर्थिक स्वावलंबी नाही म्हणून तिला किती वेळा तिच्या डिसिजन्स कडे दुर्लक्ष केलं गेलं, किंवा ती हम्म. काही योग्य सांगत नाही असं म्हटलं गेलं. अगदी छोटे छोटे असतात, मुलांना हम्म. कुठले क्लास लावायचे, मुलांसाठी काय करायचं, अशा डिसिजन्सला तिला मान दिला गेला का? आणि तिने हे जर बघितलेलं नसेल, तर तिला ह्या सगळ्यावर तोडगा म्हणून असं वाटतं की मी आर्थिक स्वावलंबी असेल तर मला ह्या सगळ्या गोष्टी करता येतील. ह्या चूक किती बरोबर किती हो. हे थोडंसं बघायलाच पाहिजे. म्हणजे हम्म. की हम्म. स्त्रीनी पण ताडून बघावं की खरोखर आपण आर्थिक स्वावलंबी नाही म्हणून आपल्या मताला किंमत नाही आहे, की काही आणखीन वेगळ्या गोष्टी अजून आहेत. काही कारण आहेत, पण बरोबर. म्हणजे हम्म. मध्यंतरी कसं झालं, मध्यंतरी एका केसमध्ये कोर्टाने निकाल दिला की गृहिणीला तिचं मानधन द्यावं, ती जे हो. काम हो. करते. तर येस. त्या केसमध्ये का का हा निकाल दिला की तिची व्हॅल्यू केली जावी. हम्म. तर हम्म. मी पण काही स्त्रियांच्या एनजीओज बरोबर काम करते, तर त्यामध्ये सर्वानुमते आम्ही असं म्हणजे म्हंटल, आणि सगळ्यांचं हे होतं की आम्हाला असं कुठलंही मानधन नको. नको. म्हणजे तुम्ही हम्म. मानधन घ्या आणि करा, म्हणजे हे मग तुझं कर्तव्यच आहे, हम्म. असं असं नको. तो रोल पूरकच आहे आणि मानधन देऊन तो संपणारा नाहीये. हम्म. हे स्त्री आणि पुरुष दोघांनीही समजून घेतलं समजायला पाहिजे, पाहिजे. आणि हम्म. तेव्हा स्त्री आर्थिक स्वावलंबित्व ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे असं मानणार नाही, तर हम्म. तिचाही रोल तेवढाच प्रायमरी आहे असं मानेल. आणि बरोबर. ते मानल्यावर अनेक गोष्टी साध्य होतील. हम्म. आणि ह्याचा दुसरा एक भाग म्हणजे पुरुष कायमच स्वतंत्र होता, हो. स्त्री आता आर्थिक स्वतंत्र झाली. म्हणून म्हणजे आत्ताही बोलताना आपण म्हणतो की स्त्रिया स्वतंत्र झाल्या हो. म्हणून घटस्फोटाचं प्रमाण वाढलं आहे का? तर तसं नाहीये. म्हणजे कुठेतरी ते समानतेवर यायलाच पाहिजे ना. दोघंही जेव्हा आर्थिक सारख्या लेव्हलला असतील आणि तरी सुद्धा संसार उत्तम चालू आहे, तेव्हाच तुम्ही एकत्र डिसिजन्स घेत आहात, तेव्हाच तुम्ही परस्पर पूरक रोल्स करू शकता. साकार करत आहात, हम्म. असा त्याचा एक कुठेतरी भाग येतो. बर. कारण असं बरोबर आहे ना? खूपदा हो, कारण असं खूपदा अगदी म्हणजे म्हणलं जातं की मुलींच्या आता हल्ली अपेक्षा पण खूप वाढल्या आहेत का, आता त्या आता कमवतात, त्या हे करतात, असं थोडस बोललं जातं काही कारण की प्रमाणात. तिला कारण तो रोल हवा आहे, तिला ती भूमिका हम्म. हवी आहे, ज्याला एक मान सन्मान असेल. आणि हम्म. त्याच्यासाठी तिने कारण शोधलेलं आहे की आर्थिक मी छान कमावती स्वावलंबन. असायला हा. पाहिजे, माझं करिअर छान व्हायला पाहिजे. पण तू अशाही केसेस बघितल्या असशील ना की जिथे खरं स्त्री खरं बघायला गेलं तर आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी आहे, पण तरी देखील
ती नाही तेवढी स्वतंत्ररित्या तिचे निर्णय नाही घेऊ शकत. असेही केसेस असतील. म्हणजे अशाही केसेस असतात, पण हा म्हणजे ह्यामध्ये तडजोड ही एक गोष्ट असतेच आणि हम्म, बहुतांश स्त्रिया तडजोड करतात. आपल्याकडे हम्म, आपण कुटुंब पद्धतीला खूप महत्त्व देतो आणि कुटुंब हा आपल्या सामाजिक जीवनाचा आधार आहे खूप मोठा, किंवा राष्ट्राची पण एक खूप चांगली व्यवस्था आहे. आणि बहुतांश स्त्रिया आणि पुरुषही, अर्थात यात मला कुठेही स्त्री विरुद्ध पुरुष असं काही हम्म, म्हणायचं नाहीये, ह्या सगळ्या बरोबर. तडजोडी सगळेजण करतच असतात. हम्म, त्यात काही वाद नाही. त्याच्यामुळे हम्म. आर्थिक स्वावलंबी आहे म्हणून हा मी काहीही करेन असं हा, स्त्रिया करतच नाहीत हम्म, कधीही. हम्म. पण तरी सुद्धा केसेस असतातच. असतात. म्हणजे हम्म. सगळ्या प्रकारची कुटुंब, सगळ्या लोक प्रकारचे कपल्स निरनिराळी आपल्याला असतात. दिसतातच, निरनिराळी लोक दिसतातच. बरोबर. आणि आणखीन एक तुला सांगू का, की म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या केसेस मधनं, म्हणजे स्त्री आहे, कमावतीये आणि म्हणून घ्यायचंय, ती शक्यतो होता होईतो भरपूर तडजोडी करते. हम्म, माझ्याकडे जेव्हा केसेस येतात तेव्हा सुद्धा मी सेम हम्म, प्रश्नावर एखाद्या छान खूप डॅशिंग किंवा खूप आत्मविश्वासी स्त्रीला वेगळा सल्ला देईन कदाचित, किंवा तू तुझा निर्णय घे घे हम्म, असं म्हणेन कदाचित. पण हम्म, तेवढ्या कॅपेबल नसणाऱ्या स्त्रीला, मे बी फक्त कॅपेबल म्हणजे फक्त आर्थिकदृष्ट्या असं नाही, हम्म, तर मानसिकदृष्ट्या सुद्धा नसणाऱ्या स्त्रीला वेगळा सल्ला देईन कदाचित. हम्म. त्यामुळे कायमच आधी आणि सगळीकडे, म्हणजे माझ्याकडे येतात तेव्हा सुद्धा मी त्यांना कन्सल्टिंग करते, होता होईतो घटस्फोट टाळण्यासाठी. नको. आणि हम्म. त्याचा मोठा परिणाम असा झालेला आहे की अरे, ह्या वकील मॅडम काही डॅशिंगच नाही आता, छान फायटरच नाही का, असं सुद्धा झालेलं आहे. पण म्हणजे वकिलीपेक्षा सुद्धा मला माझं हे सामाजिक कर्तव्य जास्ती जास्त वाटतं. वाटत. हम्म, आणि फक्त मीच असं नाही, तर कोर्टामध्ये केस गेल्यावर सुद्धा समुपदेशक असतात, तिथे हम्म, मॅन्डेटरी असतं त्यांचं समुपदेशन करणं घेणं. हम्म. त्याही मॅक्झिमम ट्राय करतात लग्न वाचवण्याचा, मूल अच्छा. असेल तर भरपूरच प्रयत्न करतात. हम्म. आणि जजेस सुद्धा, म्हणजे त्यांनाही इन्स्ट्रक्शन्स आहेत की होता होईतं हे सगळं सामोपचाराने घ्यावं, पण अगदी जिथे अशक्य होतं तिथेच हे घटस्फोट होत असतात. बरोबर. हा, म्हणजे तेच मी म्हणणार होते की वकिलांकडे जर अशी केस आली तर पहिला प्रयत्न हा लग्न वाचवणं हाच असतो. नक्कीच, हा. नक्कीच, नक्कीच. आणि मग आता पण मग हा माझं मुळात आधी मला हे सांग की हे सगळं आपण बोललो पण खरंच घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय. म्हणजे तू साधारण प्रॅक्टिस साधारण एक 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी चालू केली अशी, तर तेव्हाचं प्रमाण आणि आत्ताचं ह्याच्यामध्ये अगदी लक्षात येण्याजोगा फरक आहे, प्रमाण वाढलेलं आहे. नक्कीच वाढतं आहे. आमच्या कोर्ट केसेस वरनं, नंबर्स वरनं सुद्धा लक्षात येतं. हम्म. साधं आहे की जानेवारीमध्ये मी जेव्हा एखादी केस फाईल करते तेव्हा त्याला काय नंबर मिळालेला आहे ह्याच्यावरनं सुद्धा हे लक्षात येतं. त्यामुळे अगदीच नक्कीच म्हणता येतं. हम्म. आणि आणखीन एक सांगते, मी जेव्हा प्रॅक्टिसला सुरुवात केली तेव्हा कोर्ट्स 4 होती, फॅमिली कोर्ट्स, म्हणजे पुणे हम्म. महानगर पालिकेच्या हम्म. क्षेत्रामध्ये कार्यरत 4 होती आणि आता त्यांची संख्या जवळपास दुप्पट झालेली आहे. तर ह्याच्यावरनं पण दिसतं. दुसरी एक गोष्ट समजतं. असते की हं. पॉप्युलेशन पण वाढत असतं, हा. मायग्रेट पण होत असतं हम्म. पुण्यामध्ये, तो पण फरक पडत मुद्दा असतो. आहे. पण हम्म. नक्कीच दिसताना दिसतच आहे की, आणि अगदी आपल्या आजूबाजूला बघितलं, आपल्या नात्यात बघितलं, हम्म. तर मित्रमैत्रिणींच्यात बघितलं तरी आपल्याला कॉमन दिसतं की हे पटवून दिल्याचं. हम्म. पण मग या सगळ्याचं कुठेतरी पर्यवसान म्हण किंवा ह्याचा रिझल्ट म्हणून नवीन जी पिढी आहे ती लग्नाकडे न वळता ती जर हे लग्न, कारण वेब सिरीज मधनं वगैरे तर आपण इतकं बघतो ना, लेट्स मूव्ह इन टुगेदर वगैरे, आणि हे खूप म्हणजे किंवा लग्नाच्या आधी थोडे एकत्र राहून बघायचं जमतंय का पटतंय का आणि मग लग्नाकडे जायचं, अशी पण एक टेंडन्सी वाढायला लागली आहे का? खरंच वाढायला लागली आहे का? ते हो. फक्त सिरीज मध्ये बघून आहे का प्रत्यक्ष आहे? नाही, नाही. नाही, नाही. अगदी म्हणजे माझ्या आता नुकतंच मला असं कळलं की माझ्या एका कलिग आहे, तर तिचा मुलगा पण लिव्ह इन मध्ये राहतोय असं, आणि मला थोडासा अजूनही शॉक बसतो कारण माझी मुलगी हो. अजून थोडीशी लहान आहे लहान म्हणून. आहे. पण हे दिसतं हे पण हे म्हणजे वेब सिरीज मध्ये बघून, किंवा चला की आता आपण मूव्ह होऊयात, कारण आपल्याकडे काही अजून अशी संस्कृती किंवा किंबहुना अशी सिस्टीम नाहीये की मुलं 16व्या 17व्या वर्षी हो. बाहेर पडतात युनिव्हर्सिटीत हम्म. जायला. आपल्याकडे हम्म. अजूनही लग्न
होईपर्यंत मुलं मुली एकत्रच राहतात. कधी अशी बाहेर राहत नाही, एक्सेप्ट हम्म. हॉस्टेलला गेली आहेत किंवा जॉबसाठीच काही कुठे हो, गेलेली हो. आहेत वगैरे. तर पण पण साशंक झालेली आहेत मुलं. आपल्याकडे मध्यमवर्गीयात अजूनही काही आईवडील असे फार अलाउड करत आहेत. हम्म. अशातला भाग नाही आहे. मुलं साशंक झालेली आहेत. राहून बघूयात, विचार करून बघूयात, हा भाग सुद्धा आहेच आहे. पण त्याचं आणखीन एक पण कारण असं आहे की एकूण करिअरसाठी आपल्याला भरपूर वर्ष द्यावी लागतात हो. मुलांना. मास्टर्स घेतल्याशिवाय एकतर ती म्हणजे काय वेल क्वालिफाईड होत नाहीत. त्याच्यानंतर त्यांची कधीतरी इंटर्नशिप असते, म्हणजे मेडिकल वगैरे सारख्या हम्म. क्षेत्रात तर वर्षानुवर्ष सेटल व्हायला हो, लागतात. हो. प्रोफेशन्स असतील, सीए, वकील, तर त्याला अनेक वर्ष लागतात. आणि तेवढं सेटल झाल्याशिवाय त्यांना लग्न करावंसं वाटत नाही. आणि ती हम्म. सेटलमेंट ही साधारण 28-29व्या वर्षी असं येतं की हा मी आता छान कमावतोय किंवा कमवतीये, मी इंडिपेंडंट आहे. आणि लग्नाचं वयच जर 30 झालेलं आहे, हम्म. तर तोपर्यंत मग नॅचरली आपण एकमेकांच्या संपर्कात साथ येतो. सोबत कुणाची तरी वाटणं असते. हम्म. एकमेकांबद्दल हे खूप स्वाभाविक होतं. आणि हम्म. त्यामुळे सोबत हवी असते. आणि हम्म. वेगळ्या सिटीज मध्ये असतील तर हे राहण्याचं प्रमाण स्वाभाविक होतं. पण त्या साशंकतेमुळे किंवा हम्म. सेटलमेंट नाही असं वाटल्यामुळे हम्म. लग्न करणं टाळलं अच्छा. जातं आणि एकत्र राहिलं जातं अच्छा. बऱ्याचदा. अच्छा, म्हणजे हेही त्याच्या मागचं कारण आहे. म्हणजे नुसतंच पिढीला एक काहीतरी हा आरोप करत राहायचं की तुमचं असं आहे, तुमचं हे नाही, बघून म्हणजे असं मला नाही. असं त्याच्या हा मागे मला बरीच वाटतंय, चला कारण मला आहे. छान वाटतंय, हम्म. छान हम्म. वाटतंय हे, किंवा कुठल्या तरी वेब सिरीज मधलं आपण हम्म. हे करूयात, मला फार फॅशन आली आहे, ट्रेंड आला आहे म्हणून असं नाही. पण पाश्चात्य देशांमध्ये थोडी वेगळी कारणं असतील. पण इथे तिथीपर्यंतच जर एखादी व्यक्ती सेटल होत नाही तर स्वाभाविकरित्या त्या हम्म. वयापर्यंत एकत्र राहावंसं वाटतं. आणि हम्म. मग ते लग्नामध्ये कन्वर्ट होतं. बरं. पण तुला असं मजा नेहमीच सांगू आहे ना. का की हा, सांग सांग. हा हा नाही, बोल बोल तू. नाही, मी असं म्हणत होते की प्रत्येकच पिढीमध्ये असं वाटत असतं की पुढची पिढी खूप उथळ आहे. एक हो. उथळ आहे खूप, त्यांना ती हे नाहीये, ती डेप्थ नाहीये असं. पण तसं नाहीये. प्रत्येक पिढीचे प्रत्येकाचे काही ना काहीतरी वेगळे प्रॉब्लेम्स म्हण किंवा काही वेगळ्या पद्धतीची त्यांची जडणघडण असं होत असतं. म्हणजे ब्लेम करण्यात अर्थ नाही. बरोबर. हा, तू काय म्हणत होतीस? ब्लेम करण्यात अर्थ नाही, बरोबर आहे. हम्म. पण त्याच वेळेला ना इथे गरज पण, म्हणजे लग्नाचे निर्णय टाळणं किंवा हम्म. 2-2, 4-4 वर्ष एकत्र राहून, किंवा असं नाही की लिव्ह इन मध्ये राहतात असं, पण कमिटेड आहेत पण तरी हम्म. सुद्धा शेवटच्या क्षणी लग्न करावंसं न वाटणं किंवा काय, ही जी भीती, ही जी साशंकता आहे ना, तर त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर समुपदेशन किंवा याच्यासाठी थोडी जाणीव जागृती होणं खूप गरजेचं आहे. किंवा अच्छा. पालकांनी पण या संदर्भामध्ये विशेष एफर्ट्स घेणं खूप गरजेचं आहे. हम्म. हम्म. आणि मी तुला मगाशी मला आपला हम्म. कायदा आठवतो फक्त, की आपण लिव्ह इन बद्दल बोलत होतो. पण हा. मजा अशी आहे की लग्न हा काय, शेवटी आपल्याकडे संस्कार आहे की 7 हा. जन्माचा साथ असं आपण त्याला म्हणतो, आणि आपण त्याला संस्कार म्हणतो. हम्म. बाकीच्या संस्कृतींमध्ये ते अग्रीमेंट आहे, तो करार आहे कुठेतरी. हम्म. हम्म. पण आपल्याकडे विशेष असं आहे की लिव्ह इन मध्ये जर तुम्ही सगळ्या समाजाला दाखवत, म्हणजे चोरी छुपे नाही किंवा त्याच्यापासून चोरून नाही, पण समाजाला दाखवत तुम्ही लिव्ह इन कपल जर एकत्र राहत असाल तर त्यांना नवरा बायको सारखंच ट्रीट केलं जातं, फॉर द अच्छा. सेक ऑफ मेंटेनन्स. हा, मेंटेनन्स किंवा हम्म. लीगल बाजू जे होते की वर्षानुवर्ष एकत्र राहतायत किंवा हम्म. एक सफिशियंट पिरियड ते एकत्र राहतायत. तर अशा अनेक केसेस आहेत जिथे ते मॅरिड कपल आहे आणि त्याप्रमाणे त्यांना कायदा सगळं लागू व्हावा बाकीच ओ. बर. अच्छा. बाकीच्या सगळ्या, कारण की हा असं ट्रीट केलेलं आहे. तर ह्याचा अर्थ पण काही जण असे काढतात की अरे लिव्ह इनला मान्यता दिली कोर्टांनी, पण हा, असं नाहीये. असं नाहीये. हे जर आपल्याला दिसत आहेत की 25 ते 30 वयोगटातले हम्म. मुलं मुली एकत्र राहत आहेत, तर हम्म. त्यांना आपल्याला काहीतरी कायद्याचं सोल्युशन द्यायला पाहिजे ना, नाहीतर हम्म. केऑस होऊन जाईल. म्हणजे याचं काय म्हणजे समाज व्यवस्थेवरती, कारण हे सगळ्या स्टेजेस आहेत ना, की लग्न, मग मूल, आणि मग त्या मुलाचं सगळं पुढे संगोपन, त्याचं लग्न, ह्या सगळ्या स्टेजेस आहेत. मग ह्याच्यावरती असा काही परिणाम होऊ शकतो का? बरोबर. म्हणजे स्वाभाविक आहे, कारण हम्म. कुटुंब किंवा नवरा बायको हे अपत्य, आणि ते मोठं होतं
आणि देशाचा एकूण नागरिक बनतं एक्झॅक्टली. आणि हा. स्वतःचं आयुष्य म्हणजे व्यतीत करतं आणि त्याची ही सगळी मेंटल जडणघडण जी असते, मानसिक जडणघडण जी असते, ती या कुटुंबात होते किंवा स्त्री पुरुषांच्या बरोबर म्हणजे आई वडिलांबरोबर राहून, पेरेंट्स बरोबर राहून ती उत्तमरित्या होत असते. आणि ह्याचे बरेच म्हणजे जर विभक्त कुटुंब म्हटलं, घटस्फोट म्हटलं, तर ह्याचे बरेच परिणाम होऊ शकतात. एकतर फॅमिली स्ट्रक्चर जे म्हणतो ते सगळं त्याचं सगळे हे तुटू शकतं. आणि सगळ्यात पहिल्यांदा वल्नरेबल कोण असतं तर ती मुलं असतात मुलंच. की त्यामुळे त्यांचं सगळं मानसिक सामाजिक स्थैर्य सगळं हरवून जातं. आणि अशी आपण म्हणजे ब्रोकन हे असलेली किंवा विचार फॅमिलीज. असणारी मुलं हम्म. समाजामध्ये पुन्हा ती कशी वागतील पुढे जाऊन, ते ते किती स्वतःच्या रिस्पॉन्सिबिलिटीजने नीट वागतील वगैरे वगैरे असा प्रश्न असतो, त्यांचे मानसिक हम्म. प्रश्न असतात. बरं, सिंगल पॅरेंट जेव्हा असतं तेव्हा त्या सिंगल पॅरेंटचे पण काही इश्यूज असतात की त्यांना सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज घ्याव्या लागतात आणि त्याचा आर्थिक परिणाम पण होऊ शकतो. किंवा पुन्हा त्यांनी रिमॅरेज केलं तर त्याचा पुन्हा मुलांवर परिणाम किंवा ऍडजस्ट, अशी वर्षानुवर्ष ही सगळी म्हणजे ऍडजस्टमेंट मध्येच जातात. आणि मग जी एक चांगली व्यक्ती म्हणून तुम्ही तुमच्या ज्या बाकी जबाबदाऱ्या पार पडायच्या असतात, कुठेतरी तुम्ही शेवटी तुम्ही समाजाचा घटक असता हो. आणि ते सगळं ब्रोकन होऊन जातं. तुमच्या हम्म. सोशल रिलेशनशिप्सवर पण ह्याचा परिणाम होऊ परिणाम शकतो होणार. की म्हणजे आयझोलेट झालंय. स्वाभाविकच बऱ्याच वेळेला म्हणजे भारतासारख्या देशामध्ये तर कुटुंबांचेच एकमेकांशी संबंध असतात. तर मग त्यात सोशल सर्कल्स बिनसू शकतात किंवा खूप हम्म. एकटं वाटू शकतं किंवा कुठेतरी एक ठपका लागला आहे अशी एक भावना स्त्रीची पुरुषांची दोघांची होऊ शकते. हम्म. आपल्या देशामध्ये खूप सपोर्ट पण नसतो ह्या सगळ्याला, त्याच्यामुळे ते आणखीनच एक्झॅक्टली. असे आयझोलेट होत हा. जातात. आणि फक्त एवढंच नाही माहिती म्हणजे कुटुंब हे एक आर्थिक काय म्हणूयात त्याला की आर्थिक खूप जबाबदारी त्याच्यावर असते आणि ती देशव्यापी असते असं आपण म्हणू शकतो. हम्म. कारण की कुटुंबामध्ये म्हाताऱ्या लोकांची काळजी किंवा काही जे खूप मागे पडलेले असतात, काही इतर काही आजार असतील, हम्म. काही व्यक्तींना आजारी व्यक्तींची काळजी कुटुंबांमध्ये घेतली घेतली जाते. जाते. आणि त्याचा स्ट्रेस त्याचं बर्डन गव्हर्नमेंटवर येत नाही कारण की कुटुंब ते त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी समजतं. आणि जेव्हा कुटुंब ब्रोकन होतं, जेव्हा लोक आयझोलेट होतात, जेव्हा मुलं आयझोलेट होतात, तेव्हा त्यांच्यासाठी म्हाताऱ्यांसाठी पेन्शन, आजारी व्यक्तींसाठी जेव्हा हम्म. त्यांची जबाबदारी घेतली जात नाही, त्याचं बर्डन एक प्रकारे गव्हर्नमेंटवर येत असतं. त्याच्यामुळे कुटुंब सांभाळणं खूप महत्वाचं असतं. गरजेचं म्हणजे आहे. त्याला अरे सामाजिक पण बापरे. म्हणजे असा मी तुम्हाला मानसिक कधी विचारच नाही केला एवढा वास्ट. हा. खरं आहे पण ते. हो. तर ते बरोबर. आणि मग व्यक्तींवर फायनान्शियल बर्डन्स पण म्हणजे हम्म. एकेका व्यक्तीवर येतं. म्हणजे जिला खूप मोठी अॅलिमनी किंवा पोटगी द्यावी लागते त्या पुरुषावर पण ते बर्डन येतं. कधीतरी घर द्यावं लागतं असंही होऊ शकतं. आणि कधीतरी स्त्रीला काही न मिळाल्यामुळे पण तिच्यावर खूप म्हणजे एकटं राहण्याची आणि खूपच ती क्वालिफाईड नसेल तरी सुद्धा म्हणजे पुन्हा 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 प्रश्न तो हो. स्वावलंबन आणि आर्थिक स्वावलंबनापर्यंत येतो. येतो. तर ह्या गोष्टी होत राहतात आणि हम्म. ह्या सगळ्याची गोष्ट म्हणजे या सगळ्याची भरपाई ना एकंदर समाज करत असतो. म्हणजे गव्हर्नमेंट तर हम्म. करत असतंच. पण जेवढ्या केसेस होतील, जेवढ्या क्रुएल्टीच्या केसेस झाल्या, 498A च्या केसेस झाल्या किंवा काही पण एका रात्रीतनं घरातनं स्त्रियांना बाहेर काढलं जातं आणि त्यावेळेला असे इश्यूज हँडल करण्यासाठी गव्हर्नमेंटला वेगवेगळ्या सोयी कराव्या लागतात. वन हम्म. स्टॉप सेंटर्स करावी लागतात, हॉस्टेल्स करावी लागतात, निवारा केंद्र करावी लागतात, समुपदेशक तिथे नेमावे लागतात. आणि हे सगळीकडे केलं जातं म्हणजे आपल्या महाराष्ट्रात पण खूप उत्तम प्रकारे आहे. आणि हम्म. त्याची कॉस्ट पण सरकारला आणि इन अ वे मग ती समाजाला, कारण हे सगळं आपल्या टॅक्सेस मधनच टॅक्सेस जात जात असतं. असतात. तर हे ह्या सगळ्याला अर्थकारण पण आहे, मानसिक हम्म. कारण पण आहे आणि ज्याला आपण उत्तम नागरिक घडवायचं असं म्हणतो त्या व्यक्तीवर त्याचा काही काय स्टिग्मा होऊ विपरीत शकतो परिणाम ह्याचा होऊ विपरीत शकतो. परिणाम. हम्म. तर असे हे खूप खूप मोठे बरोबर आहे. मानसशास्त्रीय, सामाजिक आणि आर्थिक असे सगळ्या लेव्हलचे सगळेच. प्रॉब्लेम्स आहेत. हो. त्याच्यामुळे उत्तम कुटुंब, खूप सामोपचाराने घेणारं कुटुंब ही एक खूप आयडियल स्थिती आहे एकूणच हम्म. समाजासाठी. हम्म. आपण जे मगाशी म्हणालो ना की पाश्चिमात्यांचं अंधानुकरण, त्याच्यावरून मी तुला एक सांगते.
मी मध्ये एक सायकोलॉजिस्ट आहे त्या ज्ञानप्रबोधिनीमध्ये वनिता पटवर्धन म्हणून. तर त्यांची मी मध्ये पॉडकास्ट केली होती. तर त्याचं मी जे आहे लिंक ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. जरूर ती पॉडकास्ट तुम्ही सगळ्यांनी ऐका. त्याच्यात त्यांचं काय, त्यांची मुलं बाहेर असतात. तर त्या तिथेही खूप काळ राहिलेल्या आहेत आणि त्या इथेही खूप म्हणजे भारतातच तर आहेतच, काही प्रश्न नाही. त्या अजूनही या क्षेत्रामध्ये खूप काम करतात. एचओडी होत्या त्या प्रबोधिनीमध्ये सायकोलॉजी विषयाच्या. तर बर. त्यांनी एक खूप छान पॉझिटिव्ह गोष्ट त्यावेळेस त्यामध्ये सांगितली होती की पाश्चिमात्य देश एशियाई देशांकडे खूप बघतायत. कारण आपली जी कुटुंब व्यवस्था आहे किंवा आपली जी संगोपन आहे, बालसंगोपन, तर त्याच्याकडे हे लोक खूप आता आपल्याकडे बघतायत की हे असं काय करतात की यांची मुलं शिकतात, यांची मुलं त्यांच्या आईवडिलांकडे बघतात किंवा अजूनही आपल्याकडे ते वातावरण आहे की मुलांना बरोबर. आईवडिलांची किंमत असणं किंवा त्यांचं करणं हे आहे, नक्कीच आहे. तर याकडे ते लोक बरोबर. बघतायत. तर मला असं वाटतं हे कुठेही हरवू नये, हे असंच टिकून हो. राहावं. कारण खूप खूप मोठी स्ट्रेंथ आहे, हा कुटुंब ही स्ट्रेंथ सहसा आहेच आहे, आणि सरकार पण त्याच्याकडे म्हणजे आर्थिक बोजा थांबवण्याची, आपल्यावरचा आर्थिक बोजा हे करण्याची स्ट्रेंथ म्हणून पण बघतं, आणि म्हणूनच हम्म एकूण तो असा राष्ट्रव्यापी विचार आहे. विचार म्हणजे आहे. इतर अनेक गोष्टींसाठी म्हणजे उत्तम नागरिक घडवण्याचं काम कुटुंबातनंच होतं, त्यामुळे ती स्ट्रेंथ तर आहेच आहे. हम्म. पण त्याच्या व्यतिरिक्त हे जे म्हणजे सरकारला पेन्शन सुरू करावे हो लागतात किंवा हो, काय, तर हे पाश्चिमात्य देशांमध्ये झालेलं आहे की खरंय त्यांना खरंय. म्हणजे प्रचंड पेन्शन आणि हे सगळं. द्यावं लागतं, बरोबर आहे. विभावरी तू आता म्हणालीस की बऱ्याच ठिकाणी म्हणजे असं खूप केसेस असतात की बायकांना रात्रीत अगदी घराबाहेर काढलं जातं किंवा काय. म्हणजे हे तू आता तुझ्या अनुभवातनं सांगितलेली गोष्ट आहे किंवा आपण पेपरमध्ये म्हण किंवा न्यूजमध्ये विवाहितेचा छळ, हुंडाबळी आणि अगदी रेप केसेस असतील, विनयभंग, अशा अनेक बायकांवरचे जे अत्याचार आहेत त्याबद्दल आपण खूप वर्षां, अगदी लहान होतो आपण तेव्हापासून आपण ऐकत आहोत. तर त्यामुळे काही कायदे हे सरकारनी बायकांच्या बाजूनी असे केलेले आहेत. तर तशा कायद्यांचे म्हणजे काय आहे ना, सोशल मीडिया हे एक म्हटलं तर एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे, म्हटलं तर ते खूप चुकीच्या पद्धतीने पण वापरलं जातं, आपण बघतो. पण बऱ्याचशा कसं म्हणजे दिसतं कुठेतरी कमेंट्स मध्ये किंवा ह्याच्यामध्ये की हे बायकांविषयी जे केलेले कायदे आहेत त्याची काही मतप्रवाह आहेत की काय गरज आहे अशा कायद्यांची, किंवा काहींचं नाही नाही असं कसं, कायदे पाहिजेतच. तर यामध्ये तुझं एक वकील म्हणून तुझं काय याच्यामध्ये मत आहे? वकील आणि सांविधानिक दृष्ट्या सुद्धा मला हे दिसतं आहे की म्हणजे आपण आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला आणि त्याच्या मागची काही हजार वर्ष आपण बघितली, अगदी आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये नक्कीच स्त्रीचं स्थान खूप मोठं होतं, आणि नक्कीच तिने ते स्थान म्हणजे स्वतः खूप कार्य करून, किंवा खूप अनेक विद्वान स्त्रिया होत्या हो किंवा हो. अनेक राण्या होत्या ज्या लढल्या वगैरे वगैरे, हे नक्कीच खूप चांगलं होतं, आणि तात्विक दृष्ट्या ते नक्कीच खूप चांगलं स्थान होतं, आणि आपण नेहमीच स्त्रीला देवी मानत आलेलो आहोत. आणि एखादीच अशी संस्कृती असेल जिथे तत्वशः स्त्रीला एवढं मोठं स्थान दिलेलं आहे, म्हणजे बरोबरीच्या पेक्षा सुद्धा जास्त अगदी. तिला देवतेचं स्थान दिलेलं आहे. तरी सुद्धा मागची काही वर्ष, जी काही वर्ष, काही हजार वर्ष, नक्कीच काही अनिष्ट प्रथा शिरल्या होत्या, आणि त्याच्यामध्ये मला असं नाही वाटत की काही दुमत असावं. अनेक अनिष्ट प्रथा तेव्हाही होत्या, आणि त्याच्यामुळे संविधान आपण जेव्हा स्वीकारलं तेव्हा आपण स्त्रियांना मदतीचा हात म्हणून की स्त्रियांसाठी आपण काही विशेष कायदे करू शकतो, म्हणजे समानता आहेच आहे. जेव्हा हम्म. आपण समानतेचं कलम स्वीकारलं तेव्हा समानता असेल, सर्वांना कायदे समान असतील. पण काही घटक असे आहेत समाजामध्ये जे वल्नरेबल आहेत, किंवा हम्म. त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, किंवा आधीच ते खूप मागे पडलेले आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी विशेष कायदे करण्याची गरज आहे, हे आपण तेव्हा स्वीकारलं. आणि हे स्वीकारलं ते काही समाज माध्यमांमध्ये मला नाही वाटत असं की की मला नाही वाटत की स्त्रियांच्या साठी काही वेगळे कायदे असायला पाहिजेत, एवढ्या रॅन्डम ओपिनियनवर असं संविधान स्वीकारत नाही, तर त्याची हम्म. पार्श्वभूमी खूप मोठी
मोठी असते. हम्म. आणि समाज बदलायला खूप वेळ लागतो. म्हणजे आपण खूप छान प्रवाही समाज आहोत म्हणून आपण खूप लवकर 75 वर्षात आपण नक्कीच खूप चांगली प्रगती केलेली आहे. आपण हिंदू कोड बिल स्वीकारलं, आपण सर्व आधुनिक कायदे स्वीकारले आणि आताही आपण पाश्चात्यांच्या बरोबरीने जे काही कायदे अगदी सरोगसीच्या संदर्भात असतील, हा. आपण सगळ्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. तरी सुद्धा 75 वर्ष एखाद्या राष्ट्राच्या जीवनात ही खूप छोटी आहेत आणि समाजाचा बदलण्याचा वेग हळूहळू असतो. त्याच्यामुळे ही गोष्ट तर नक्कीच आहे की जेंडर इनइक्वॅलिटी आहे. आपण फक्त मध्यमवर्गीयांचा किंवा खूप उच्च शिक्षितांचा विचार नाही करायला पाहिजे, पूर्ण समाजाचा विचार करायला पाहिजे. आपण स्टेट वाईज बघितलं तरी सुद्धा याच्यामध्ये बरीच तफावत हा. दिसते की हम्म. की स्त्रियांना अनेक अन्याय सहन करावा लागतो. त्यांना अनेक छळांचा सामोरं जावं लागतं. म्हणजे घरगुती छळांना हम्म. सामोरं जावं लागतं. आणि त्याच्यासाठी खूप कालांतराने, म्हणजे हा डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट हा खूप नंतर केलेला आहे, पण ह्या हम्म. केसेस हम्म. घडल्यापासून केलेला आहे. आणि मग नीती आयोग त्याच्यावर ठरवतो की अशा प्रकारचा कायदा व्हावा की नाही, आणि त्या प्रकारचे कायदे अस्तित्वात येतात. हम्म. हुंडाबंदी कायदा असेल किंवा 498A सारखं कलम असेल, तर हे कायदे हे साधारण तो समाजात काय चालू आहे हे हम्म. बघून त्याचा योग्य सर्व्हे करून केले जातात. ते काही तुझ्या माझ्या म्हणण्याप्रमाणे असे केले जात नाहीत. बरोबर. आपली जनरल जी आपण मतं टाकतो, मला नाही वाटत असं हा. स्त्रियांना फार अन्याय करा असं एवढं आपण नाही करावं लागत. तर त्या हम्म. पद्धतीने ते कायदे केलेले असतात. आणि आपण बघितलं तरी सुद्धा हे प्रमाण म्हणजे छळ सहन करून आत्महत्या केलेल्यांचं हो. प्रमाण स्त्रियांचं नक्कीच जास्ती आहे म्हणजे कुठे काही हेच नाही की असं त्याच्याबद्दल काही पुरुषांचं एखादी शंकाच नाही त्याबद्दल. एखादी हा केस येते अशी असं होतं अगदी. बघ, तामिळनाडूचे न्यायमूर्ती होते जस्टिस चंद्रू म्हणून, त्यांनी एक लिहिलेलं पुस्तक आहे, मला नाव आठवेल की नाही, आय थिंक दिस इज माय केस ऑर समथिंग, की असं 20 महिलांच्या केसेस त्यांनी बघून हे पुस्तक लिहिलेलं आहे. आपण बघूया, शोधूयात त्या हम्म. पुस्तकाचं नाव. मी कमेंट बॉक्समध्ये देते मला आठवलं तर. पण असं त्यांनीही लिहिलेलं पुस्तक आहे. तर त्यांच्याही समोर या घडणाऱ्या घटना आहेत. हम्म. त्यामुळे याबद्दल दुमत असू नये की स्त्रियांना अन्याय सहन करावा लागतो. तो जेंडर इनइक्वॅलिटीमुळे सहन करावा लागतो. पितृसत्ताक पद्धती होती किंवा आहे म्हणून आहे. सहन करावा हम्म. लागतो. हम्म. आणि हे मला असं वाटतं ऍक्सेप्ट करायला पाहिजे की, आणि हम्म. त्याच्यामुळे विशेष कायद्यांची गरज नक्कीच भासते. आज हुंडाबंदी आहे, स्त्री भ्रूण हत्येसारखे कायदे हो. आज येस. करावे लागतात. आणि त्याच्यावर एवढं तू शहरामध्ये, पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये बघितलंस तरी सुद्धा साध्या सोनोग्राफी केंद्रांमध्ये की आम्ही इथे हो. लिंग निदान ते चाचणी करत करत नाही. नाही हो. किंवा सांगत नाहीत हे हम्म. म्हणावं लागतं, तर हम्म. त्याच्याच वरनं होते. तर ह्या सगळ्या समजतं. गोष्टी हम्म. आहेत ह्या. हा, तर त्यामुळे विशेष कायद्यांची गरज ही नेहमीच असते. आणि केसेस हम्म. पण तशा आहेत. म्हणजे हम्म. आपण रेकॉर्ड ब्युरोकडे जर बघितलं, फौजदारी गुन्हे हम्म. अन्वेषण विभाग म्हणून जो आहे, तर त्या हम्म. रेकॉर्ड्स वरनं पण दिसतं की केवढे आहेत. तरी सुद्धा अनरिपोर्टेड खूप असतात. हो. म्हणजे स्त्रिया काही सगळ्याच केसेस त्यांच्या रिपोर्ट करत नाही, करत नाही. करतात अशातला भाग नाहीये. अनेक केसेस ह्या समुपदेशकांमुळे कौटुंबिक लेव्हलवर कॉम्प्रोमाइज केल्या जातात, सोडून दिलं जातं. अनेक हम्म. केसेस रिपोर्टच होत नाहीत, पण ह्या आहेतच केसेस तेवढ्या. हम्म. नाही, आता हा जो विषय एक आला आता समोर, म्हणजे हे जे काय मी वाचलं किंवा काय, तसं संदर्भ हा होता की आता रिसेंटली एक केस झाली ज्याच्यामध्ये अतुल सुभाष, तर होय. त्यांची ती तर ती ती जी काही केस झाली, तर ती त्यावरून हे सगळं चालू झालं. आणि मग त्याच्यातनं हो. असे जे मतप्रवाह, प्रत्येकाला आपलं मत आहे, सो ते एक, कुठेतरी कुणीतरी असं ते वाचनामध्ये आलं. तर त्या त्या केस बद्दल किंवा त्याच्याविषयी तू तू काय सांगशील की खूपच वाईट हो. झालं जे झालं ते, काही याच्याबद्दल काही हो. शंकाच नाही. काही शंकाच नाही. म्हणजे वाईट झालंच. त्या पर्टिक्युलर केस बद्दल मी फार काही बोलू शकणार हा. नाही, कारण झालं ते दुर्दैवी नक्कीच होतं. पण त्याला ना इतर पण काही आयाम असतात, ते बघायला पाहिजे. कधीतरी मानसिक ताण ही गोष्ट खूप व्यक्तिनिष्ठ पण असते आणि स्त्रियांच्या बाबतीत पण असते. म्हणजे स्त्री कधीही एखादी गोष्ट झेपली नाही, नाही मला तो छळ नाही सहन करू शकत, तर मी माझी इंडिपेंडंट होईल, काही करेन आणि बाहेर पडेन असं करू हम्म. शकते. तरी सुद्धा स्त्रियाही
आत्महत्येचा पर्याय स्वीकारतात. पण ह्याचं प्रमाण कुठच्या कुठे आहे. म्हणजे एखादी हो. अशी केस होते त्याच्याबद्दल वाईट वाटतं पर्टिक्युलरली त्या व्यक्तीबद्दल. पण अशा किती केसेस आहेत अगं की स्त्रीला गेल्यानंतर सुद्धा न्याय मिळत नाहीत. आणि अशा किती केसेस आहेत ज्याच्यामध्ये दारिद्र्यामुळे आई वडील अक्षरशः त्या नातवा म्हणजे त्या स्त्रीला समजा मूल आहे तर मी अशी केस बघितलेली आहे की त्या मुलाचा सांभाळ सासरकडचे करतील म्हणून ती केस नीट चालवली नाही. म्हणजे फौजदारी केस मागे घेता येत नाही पण ती कुठेतरी नीट चालवली नाही आणि ती केस सोडून दिल्यासारखं केलं. तर तिला गेल्यानंतर सुद्धा न्याय मिळत नाही. आणि हम्म. अशा केसेस मी खूप हँडल केल्या आहेत. म्हणजे माझी अगदी फक्त हो. फॅमिली कोर्ट प्रॅक्टिस आहे याच्यातला भाग नाही. अच्छा. पण अच्छा. ऐकिवात आपल्या कलिग्सच्या वगैरे ज्या ऐकून आहेत हम्म. त्या खूप जास्ती आहेत. हम्म. आणि अशा अनेक असंख्य स्त्रियांच्या म्हणजे आत्महत्या तर त्या करत असतातच. पण 498A चे गुन्हे पण खूप दाखल होण्याचं प्रमाण खूप वाढलंय. आणि हम्म. असं जेव्हा होतं जेव्हा एखादी केस होते तेव्हा स्वाभाविकपणे समाज माध्यमांवर त्याचा उद्रेक होतो. आणि कुठेतरी ते आपण जज आहोत असं म्हणजे असे आणि दोन विभाग पण पडतात त्याच्यामध्ये. आणि दोन महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात की एक म्हणजे की स्त्रिया दुरुपयोग करतात कायद्याचा. हम्म. हो. आणि दुसरं आहे की मग साठी स्पेशल कायदे असण्याची काय गरज आहे. म्हणजे सर्वांना समान असावेत. तर ह्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटतं सॉरी म्हणजे तुला पडलेला पुढचा प्रश्न हा असू शकेल. मी हे प्रश्न काढले. पण ह्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी हाच आधीच होता. दिलेलं आहे हो, की की हा आहेच स्त्रियांच्या गरज त्याची. बाबतीत हा इनजस्टिस आहे त्याच्यामुळे वेगळ्या कायद्यांची गरज निश्चितच आहे. गुन्हे समसमान होत नाहीत. स्त्रिया हम्म. जेवढ्या आत्महत्या करतात तेवढ्या पुरुष करत नाहीत. स्त्रिया जेवढ्या गुन्हे दाखल करतात तेवढे पुरुष करत नाहीत. हे दिसत असताना स्त्रियांसाठी विशेष कायद्याची गरज आहे. आणि दुरुपयोग हा भाग मात्र आहे तो एक नीट हँडल दुरुपयोग होतच नाही असं माझं म्हणणं नाही. पण त्या दुरुपयोगाला पण इतर कारणं आहेतच. एकतर स्त्रिया मी म्हंटल तसं वोक होऊन मला धडा शिकवायचा आहे किंवा हम्म. अशा अशा पद्धतीने खूप जास्ती त्या हे होतात जी अत्यंत चुकीची गोष्ट आहे. पण त्या सगळ्याच स्त्रिया अशा असतात अशातला भाग नाही. बहुतांश स्त्रिया सामोपचारानेच घेतात. अगदी सेपरेशन सुद्धा सामोपचाराने घेतात. पण ही टेंडन्सी थोडीशी दिसते की एकतर म्हणजे स्त्रीचा कुठेतरी मला त्याचीही कारणं शोधावीशी वाटतात. किंबहुना मी बघितल्यामुळे मला अशी दिसतात की तिला तिच्या करिअरचं थोडंसं नुकसान झालेलं असतं. मूल असेल तर तिला कस्टडी हवीच असते किंवा त्यामुळे मूल तिला बरोबर ठेवायचं असतं. त्यामुळे ह्या सगळ्याचं पर्यवसन हे मल्टिपल केसेस फाईल करणं, पोटगीसाठी जास्ती जोर लावणं आणि मग ह्याला फक्त ती एकटी जबाबदार नसते. वकीलही तितकेच असतात की आपण डोमेस्टिक व्हायलन्स करूयात म्हणजे बर्डन हम्म. येईल म्हणजे इकडे पोटगी जास्ती मिळेल. तर हा जो सगळा भाग आहे ना तो हम्म. थांबवण्यासाठी मात्र सर्वांनीच प्रयत्न करणं करायला आवश्यक आहे. पाहिजे. आणि हम्म. हा पण म्हणून कायदाच नको असं मला अजिबात वाटत नाही. की आता दुरुपयोगाचं म्हणशील तर बघ की 100 पैकी साधारण कन्व्हिक्शन रेट हा 10%, 12% वगैरे असा आहे किंबहुना त्याच्याही पेक्षा कमी आहे. हम्म. म्हणजे उरलेले आरोपी हे सुटून जातात. तर मग हम्म. त्यांच्यावर केस हे होत नाही, प्रूव्ह होत नाही. मग ते काय मिसयूज करतात का? नाही. नाही. हा. मिसयूज हा कुठल्याही कायद्याचा केलाच जाऊच हा. शकतो. म्हणजे त्यात हम्म. काही हे नाही. पण म्हणून तो हम्म. कायदाच नको असा त्याचा हम्म. अर्थ होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरसकटीकरण कुठल्याही गोष्टीचं हे मुळात आधी चुकीचं आहे. प्रत्येक अगदीच. माणूस, प्रत्येक केस वेगळी आहे. त्यामुळे आपण त्याला एक असं की असंच बरोबर होतं आहे. असं म्हणणं बरोबर नाही. आणि त्याला खूप कारण आहेत, खूप ऍस्पेक्ट्स आहेत, वेगवेगळे पैलू बरोबर आहे. आहेत त्या प्रत्येकाचे. बरोबर. हो. आणि कसं आहे की कायदाच नको असं जेव्हा म्हणतात ना त्याच्याऐवजी त्याचा मिसयूज टाळण्यासाठी काय काय आहे. तर असं नाहीये की आपणच म्हणतो अरे नाही कायदाच नको चला स्त्री पुरुष सगळ्यांना समान कायदा करून टाका. हम्म. एवढं एवढं ते सोपं नाहीये. हम्म. पण त्याचा हम्म. मिसयूज टाळण्यासाठी प्रयत्न चालू असतात. मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने एक मागे निकाल दिला होता ललिता कुमारी वर्सेस स्टेट ऑफ यूपी म्हणून. आणि हम्म. त्याच्यामध्ये अशा डायरेक्शन्स दिल्या होत्या की 498A तुम्ही जेव्हा रजिस्टर करून घेता तेव्हा पोलिसांनी नोटीस द्यावी
हम्म. म्हणजे आरोपींना नोटीस द्यावी, म्हणजे त्यांना काय बेलसाठी किंवा एकूणच त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर करण्याच्या अगोदर त्यांना म्हणणं मांडण्याची संधी देण्यात यावी असं. आणि त्याचा खूप फरक दिसला म्हणजे ह्या केस नंतर. हम्म. तर 2012 साली जेवढे गुन्हे दाखल होते आणि त्याच्यामध्ये केवढ्यांना अटक झाली होती, आणि 2022 साली किती गुन्हे, म्हणजे जे गुन्ह्यांची संख्या निश्चितच वाढली होती पण अटक हम्म. झालेल्यांची संख्या थोडी कमी झाली होती. बर. कारण ही हम्म. अटक 498A हा नवरा त्याचे नातेवाईक यांच्या विरुद्ध दाखल केला जातो. तर ज्या काही डायरेक्शन्स दिल्या की तुम्ही केस कशा पद्धतीने दाखल करून घ्या, तर हम्म. त्याच्यामुळे ही अटक झालेल्यांची संख्या खूप कमी झाली. तर हम्म. ह्याचाच अर्थ त्याचा मिसयूज टाळण्याचा प्रयत्न झाला आणि तो होत असतो प्रत्येक हम्म. लेव्हलवर. हम्म. ह्यावर उपाय करायला पाहिजेत हम्म. निश्चितच. आणि स्त्रियांनीही जबाबदार पद्धतीने म्हणजे वागायला पाहिजेच, हो. कायद्याचा वापर करायला पाहिजेच. मुळात आर्थिक स्वावलंबी तुम्ही असताना मग पोटगीसाठी याच्यासाठी असं करू नये. आणि एक हम्म. साधी गोष्ट, डिवोर्स बाय म्युच्युअल कन्सेंट ही एक चांगली हम्म. सोय करून दिलेली आहे, एक चांगलं ग्राउंड आहे. तर हम्म. त्याच्यासाठी आम्ही फायनली तयार करतो जेव्हा सगळेच प्रयत्न हम्म. थकतात तेव्हा. मैं म्युच्युअल कन्सेंटनी जेव्हा डिव्होर्स होतो तर त्यावेळेस असं एक असं कुठेतरी कधीतरी ऐकलेलं की खूप तुम्हाला तुमची इच्छा नसते तरी तुम्हाला चिखलफेक करावी लागते किंवा काय, पण जेव्हा आपण म्युच्युअल कन्सेंट म्हणतो तेव्हा तो तरी किती दिवस लागतात आणि त्याच्यामध्ये हे असं काही होतं का का बऱ्यापैकी सोप्या पद्धतीने तो घटस्फोट मिळतो, म्हणजे कसं असते ती प्रोसेस जेव्हा दोघंही तयार माझ्याकडे असतात? माझ्याकडे जेव्हा एक व्यक्ती येते किंवा दोघंही येतात तेव्हा मी त्यांना सांगते की म्युच्युअल कन्सेंट घेतला तर साधारण केस फाईल केल्यापासून 6 महिन्यांपर्यंत 6व्या महिन्याला तुमचा डिवोर्स झालेला असतो. रेअर अच्छा. केसमध्ये हा पिरियड जो असतो मधला तो कमी करण्यात येतो किंवा तात्काळ दिला जातो. आणि या 6 महिन्याच्या कालावधीत दोघांनाही वेळ दिला जातो की अच्छा. तुम्ही पुन्हा रिथिंक करा तुमच्या विचारांवर. आणि फॅमिली कोर्ट्समध्ये पण समुपदेशक असतात आणि हम्म. ते पण त्यांना हा विचार करायला सांगतात. मूल असल्यावर जरा जास्ती प्रयत्न करायला सांगतात. आणि पुन्हा शिक्षण वगैरे हे सगळं बघून साधारण सगळ्यांना जस्टिस मिळेल असे प्रयत्न अच्छा. समुपदेशकांकडनं केले जातात, वकिलांकडनंही केले जातात. आणि फक्त त्या केसमध्ये काय असतं की तुम्हाला तुमचे टर्म्स ठरवाव्या लागतात. म्हणजे मूल असेल तर हम्म. कस्टडी, मग व्हिजिटिंग अवर्स, किंवा काही पैशांची देवाणघेवाण असेल, प्रॉपर्टीज एकत्र केलेल्या असतील तर त्याचं डिव्हिजन. आणि जर हे नाही ठरलं म्हणजे डिवोर्स घ्यायचा असते पण ह्या गोष्टींमुळे काही अडथळे आले तर त्याचं पर्यवसन हे एकतर्फी डिवोर्स घेऊयात ह्याच्यामध्ये होतं. आणि मग त्याला वेगवेगळी कारणं असतात. म्हणजे डिवोर्सची अनेक कारणं आहेत. त्यात क्रुएल्टी, मेंटल आणि फिजिकल टॉर्चर ही एक गोष्ट महत्वाची आहे ज्याच आधारावर मॅक्झिमम डिवोर्स फाईल होतात. बाकी पण इतर पण आहेत बरीच, जसं सोडून दिलेलं असणं, डेझर्शन ज्याला हम्म. म्हणतो ते. अं, मग त्याच्यामध्ये मात्र खूप चिखलफेक म्हणजे की खूप प्रसंग पण असतात. अक्षरशः एकेका व्यक्तीचं आयुष्य म्हणजे एक मोठी डायरी, एक मोठी हो. कादंबरी होईल असं असतं. आणि हम्म. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे वाटत असतं हे की मेंटल टॉर्चर आहे, फिजिकल हम्म. नसेल तरी हम्म. सुद्धा एकमेकांना वाटत असतं. तर हम्म. त्याच्यातनंच आपण असं निरक्षर विवेक बुद्धीने आम्ही ड्राफ्टिंग करताना त्यातले मुद्दे घेतो. आणि कधी कधी अर्थातच खरोखर असतं. हम्म. दारू पिऊन मारहाण वगैरे हो. वगैरे ह्या तर खूप कॉमन गोष्टी आहेत. दारू नवरेच पितात मॅक्झिमम वेळेला, ह्यातही काही शंका नाही. शंका नाही. तर हम्म. असे सरळ सरळ क्रुएल्टीचे च्या गोष्टी असतातच. कधी कधी मेंटल टॉर्चर असतं. मग ते हम्म. थोडंसं त्यातनं नक्की काय आहे ते बघावं लागतं. हम्म. मग त्या केसमध्ये मात्र वेळ भरपूर जाऊ शकतो म्हणजे. अच्छा. हं. विभावरी, हे जे काय आपण आता सगळं बोललो, तर हे असं सगळं बघणं, ऐकणं किंवा ते प्रत्यक्ष त्या लोकांचे म्हणजे तुझ्या आता तू सांगताना ऐकताना सुद्धा मला असं खूप कुठेतरी आतमध्ये आपल्याला एक त्रास होतो की अरे काय ना, म्हणजे हे असं सगळं मुलांचं वाईट वाटतं की अशा केसेसमध्ये. तर तू तर हे सगळं बघितलंयस, बघतेस, मग अशा ह्याच्यामध्ये तू स्वतःच जे एक मानसिक स्वास्थ्य आहे ते कसं सांभाळतेस? कारण तुलाही कुठेतरी त्रास होत असणार या सगळ्या गोष्टींचा.
हो, होतो. आपण खूपच त्याच्यामध्ये राहतो तेव्हा आणि आपलं विचारचक्र थांबत नाही. म्हणजे एक स्त्री म्हणून किंवा आपण थोडेसे सेन्सिटिव्ह असतोच हो. आणि ते विचारचक्र थांबत नाही आणि कधी-कधी असं खूप काही ऐकलं की आणि म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जेव्हा ऐकून घेतो तेव्हा त्रास होतो आणि हम्म. ते सोल्युशन मिळेपर्यंत कुठेतरी सुरुवातीच्या काळात खूप व्हायचं. आता हा हा थोडंसं हा. शिकले म्हणजे हम्म. एक्सपिरियन्समुळे वगैरे. पण त्याच्याच बरोबर ना मी काही खूप चांगल्या स्त्रियांकडनं खूप शिकले सुद्धा आणि मला नेहमी त्याच आठवतात म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे खूप सुरुवातीच्या काळात आणि नेमकं हे अतुल सुभाषचं प्रकरण झालं आणि हो. अक्षरशः लागोपाठ 2 दिवस मला अशा स्त्रिया भेटल्या. हा. एकीचा संसार म्हणजे मला मला इतका आनंद वाटतो हे सांगायला की तिचा संसार अक्षरशः मी बोलून बोलून असा वाचवला आणि आता ती वाव. तिचं छान चालू आहे आणि दुसरीचा मात्र घटस्फोट झाला मी म्हंटल तसं की दारू पिऊनच ती हम्म. व्यक्ती म्हणजे तो नवरा खूपच छळत होता आणि तिने अक्षरशः छोट्या बाळाला घेऊन मला आठवतं माझ्या प्रॅक्टिसच्या म्हणजे सुरुवातीच्या काळात 5,000 रुपये तिला पगार मिळायचा. 1,500 रुपये ती त्या बाळाला सांभाळायला म्हणून एका मावशींना द्यायची आणि हम्म. सायकलवर तिच्या बाळाला अशी बांधायची तिच्या पोटाची म्हणजे तिच्याकडे ती बॅग सुद्धा नव्हती. त्या मावशींकडे ठेवायची आणि नोकरी करून तिने आत्मविश्वासाने ती जगली. तर मला कायम तीच आठवते. आता तिचा मुलगा हो. इंजिनियर झाला अरे वा. आणि मला कायम तीच मस्त. आठवते माहिती. तर मला त्यातनं सकारात्मकता पण मिळाली आणि हम्म. आता हम्म. थोडंसं प्रोफेशनल लाईफ आणि आपलं लाईफ हे बाजूला काढायला आत्ता आत्ता शिकतोय आपण आणि बाकी इतर छंद असतात, हो. कविता असतात, हो. काय चित्र असतात. हम्म. समाज माध्यमांवर व्यक्त होणं हे एक म्हणजे मला खरोखर मनापासून आवडतं. अच्छा. हम्म. तर त्याच्यातनं थोडंसं कुठेतरी छान वाटतं म्हणजे समाधान. रिलीफ हा. मिळतो आणि आपलं हम्म. जरा प्रोफेशनल लाईफ वेगळं ठेवता येतं आजकाल. हम्म. छान छान मस्त तुझं म्हणजे तेच कौतुक आहे की असं सगळं वातावरणामध्ये तू इतकी वर्ष काम करतेस आणि असं असताना तुझं ते कवी मन तुझे ठेवलेलं आहेस जागृत त्यासाठी तुझे खूप कौतुक तुझं मी खूप कौतुक करीन आणि मी तुझ्या कविता अगदी आवर्जून वाचते आणि माझ्या दर्शकांनाही सांगेन की खरोखर तिच्या फेसबुक पेजवरच्या कविता खरंच वाचा खूप सुंदर कविता करते चित्र काढते आणि हे आपले छंद आपण जोपासणं म्हणजे त्यातनं आपल्याला एक मनशांती मिळते. नक्कीच नक्कीच आणि सगळीकडे हवं असतं स्ट्रेस भरपूरच सगळ्यांना असतो आणि त्यामुळे ह्या गोष्टी तर अगदी अत्यावश्यक आहेत सर्वांसाठी. छान झाल्या गप्पा काही शंका होत्या मला आणि काही होतं असं म्हणजे की कारण कसं असतं ना की आम्ही सामान्य लोक या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणतात ना कोर्टाची पायरी चढू नये तर हो त्यापासून आम्ही खूप दूर असतो आपण ज्या समाजात राहतो तिथे आजूबाजूला काय घडतंय त्याची माहिती असणं आणि त्याच्यावरती कुठे कुणाला काही मदत होऊ शकली तर ते करणं हे नक्कीच गरजेचं आहे तर त्या हो दृष्टीने मी आज म्हणजे मी ठरवलं होतं की तुझ्याशी गप्पा मारायचा या विषयावरती आणि जसं आपण मगाशी म्हणालो की आपल्या भारतीय संस्कृतीचं जे सौंदर्य आहे की कुटुंब व्यवस्था एकमेकांना धरून राहणं सांभाळून राहणं आजी आजोबांनी नातवंडांना सांभाळणं किंवा ह्या ज्या खूप छान गोष्टी आहेत तर त्या आपण खरं जपायला हव्यात आणि त्यातनं मग हे जे पुढचे पिढी जे घडणार आहे ती त्यातनंच पुढे घडणार आहे आणि हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवूया की पाश्चात्य देश आपल्याकडे बघतायत तर आपण त्यांच्याकडे नाही बघायचंय आपण आपल्या संस्कृतीकडे बघायचंय खरंय खरंय अगदी खरंय. आणि आणि हे इतकं सुंदर नातं आहे ना खरं तर स्त्री पुरुष हे इतकं सुंदर नातं आहे खरंय. की त्याला स्त्री विरुद्ध पुरुष असं खरं तर कोणीच द्यायला नाही पाहिजे स्वरूप असं हम्म. आणि हे कायम लक्षात ठेवायला पाहिजे. बरं. खूप छान नोटवरती थांबतोय आपण आणि विभावरी हो तू वेळ काढलास तुझ्या सगळ्या बिझी शेड्यूल मधनं पण मी तुला पुढच्या पॉडकास्टसाठी आत्ताच बुक करतेय आणि आपण अजून एक पॉडकास्ट स्पेशली संविधान आणि त्यातल्या तुला त्यातल्या कशा कशावरती बोलावंसं वाटत असेल त्याच्यावरती आपण नक्की एक पॉडकास्ट करूया आणि हो त्याच्यासाठी मी तुला आत्ताच बुक करून टाकलंय. नक्की 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 मला आवडेल आणि मलाही खूप छान वाटलं गप्पा मारून बेसिकली अतुल सुभाषच्या केस नंतर जे विचार हो. एकूणच येत होते तर त्याला एक हम्म. थोडंसं मूर्त स्वरूप देता आलं आणि तुझा हा उपक्रम खूप छानच आहे आणि तुझ्या चॅनलवर मला बोलवल्याबद्दल तुझेही मी खूप खूप आभार मानते आणि तुला पुढच्या सगळ्या पॉडकास्टसाठी पण खूप खूप शुभेच्छा देते. थँक यू सो धन्यवाद. मच. थँक यू.